भगवद्गीतेतील हे 10 लाख मोलाचे धडे आपल्याला जीवनात कुठल्या कुठे घेऊन जातील. आपल्या सर्वांचीच ही बदललेली मानसिकता लक्षात घेऊन आम्ही आपल्या जीवनाचं सार सांगणाऱ्या भगवद्गीता या ज्ञानग्रंथातील ठळक 10 मुद्दे इथे उपलब्ध करून देत आहोत. 1. मान्य करण्याची वृत्ती. जी परिस्थिती आहे, जशी आहे तसा तिचा स्वीकार करणे आणि त्यावर आवश्यक तो उपाय करणे, हे भगवद्गीता आपल्या कर्मयोगाद्वारे सांगत असते. आपण बऱ्याच वेळेस परिस्थिती मान्य करीत नाही किंवा असं माझ्यासोबतच का होतं, हाच विचार खूप वेळा करत राहतो. एखादा आजार झाल्यावर जसा आपण आजाराचा विचार करत न बसता औषध घेणं अपेक्षित असतं, आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नावर तसंच वागणं आपल्याकडून अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत कार्य करणं थांबवू नका. कार्यशील राहा. यश मिळवण्याचा तो एकमेव राजमार्ग आहे. 2. समानता. पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवित किंवा निर्जीव वस्तूंमध्ये देवाचा अंश आहे, जो त्यांना एकत्र बांधून ठेवतो, असं आपण म्हणतो. पण आपण खरंच असं मानतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. एकदा आपण वस्तूंकडे समान नजरेने बघायला लागलो की मग एखाद्या वस्तूबद्दल असूया आणि एखाद्या वस्तूचा तिटकारा हे आपण करणारच नाही. हेच व्यक्तींबद्दल सुद्धा लागू पडतं. 3. काळजी करणं थांबवा. विचारांच्या मनात गोंधळ सुरू असतो, ज्यामुळे आपण अंशात असतो. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यापेक्षा आपण लोकांच्या म्हणण्याने चालत असतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. जे होणार आहे ते पण चांगलंच होणार आहे. हे एकदा मान्य केलं की आपण वर्तमानात जगू शकतो आणि आनंदात जगू शकतो. आनंदी म्हणजे बेपर्वा नाही, हे सुद्धा त्यासाठी आपण मान्य करायला पाहिजे. 4. बदल मान्य करायला शिकणं. हाताची बोटं सारखी नसतात, तशी कोणतीही आलेली परिस्थिती ही नेहमी एकसारखी नसते. उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळणारच असतो, हे माहिती असूनही आपण काही बदल चटकन मान्य करत नाहीत. बदलासोबत चालणे ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. नवीन संधीच्या सतत शोधात असणं, बदललेली परिस्थिती मान्य करणं, हे ज्याला जमलं त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले हेच ज्ञान आपण विविध इंग्रजी वक्त्यांकडून ऐकत असतो आणि त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत असतो. 5. सकारात्मक विचार करणे. ध्यान योगाचा अभ्यास केला आणि नियमित सराव केला तर आपल्या मनाची विचार करण्याची पद्धत समजू शकते. मनावर चांगले संस्कार करणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी असते. मनाची दिशा ही नेहमी सकारात्मक दिशेने ठेवल्यास चांगल्याच गोष्टी घडतील किंवा घडणाऱ्या गोष्टी चांगल्याच वाटतील. दिवसातील निदान 20 मिनिटे आपण स्वतःसाठी काढलीत आणि ध्यानसाधना केली तर शरीराला व्यायाम केल्याने जो फायदा होतो तोच मनाला फायदा होत असतो. 6. कामावर प्रेम. एकतर आपल्या आवडीचं काम करा किंवा करत असलेल्या कामावर प्रेम करा. हेच आज सर्वांनी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा का काम आवडलं की आपण त्याच्यातून मिळणाऱ्या फळाचा आपण विचार करत नाही. क्रिकेटची मॅच बघताना आपण कधी घड्याळाकडे बघतो? अर्थातच नाही. कामाच्या ठिकाणी मात्र थोडा वेळ जास्त काम देणं हे आपल्याला त्रासदायक वाटत असतं
कारण आपलं लक्ष हे कामापेक्षा त्याच्यातून मिळणाऱ्या मोबदल्याकडे असतं, कामातून मिळणाऱ्या आनंदाकडे नाही. आनंदाने पोट भरत नाही असं काहींना वाटेल, पण तुम्ही तुमचं काम पूर्ण मन लावून करा. फळ देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, असं स्वतः श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. त्यापेक्षा मोठा दाखला असूच शकत नाही. हे फक्त आपल्या मान्य करण्यावर आहे. 7. कृतज्ञता भाव असणे. आपल्याकडे काय नाही हे बघण्यापेक्षा आपल्याला काय सहज उपलब्ध झालं आहे त्याबद्दल कृतज्ञता भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. एका प्रार्थनेतील हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे की किया क्या है अर्पण, ही ओळ आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करते. फक्त स्वतःपुरता विचार न करता आपल्याला या समाजाला काय देता येईल याचा सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, आणि ते करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी झालात तर इतरांना त्याचे ध्येय साध्य करण्यास मदत करा, आणि हे करताना कोणत्याही फळाची अपेक्षा बाळगू नका. 8. भीती काढून टाकणे. रोजच्या जगण्यात आपण कितीतरी गोष्टींची भीती बाळगून जगत असतो. नोकरी जाण्याची भीती, पैसे कमी मिळवण्याची किंवा न मिळण्याची भीती, तर काहींना अपघात होण्याची भीती वाटत असते. तुम्ही एक शरीर नसून एक आत्मा आहात हे भगवद्गीतेत वारंवार सांगण्यात आलेलं आहे. आधी आत्म्याचा विचार करा, त्यातूनच अध्यात्म हा शब्द तयार झालेला आहे. तर या आत्म्याने न सोबत काही आणलं होतं ना सोबत काही घेऊन जाऊ शकतो. मग कशासाठी घाबरायचं? कोणत्याही परिस्थितीचा विचार करून घाबरू नका. सतर्क राहा, काळजी घ्या, काळजी करू नका. 9. रागावर नियंत्रण ठेवणे. अतिराग आणि भीक माग ही म्हण आपण कित्येक वेळेस ऐकली असेल. तरीही आपल्या मनात राग येत असतो. रागातून इतरांसाठी काही सकारात्मक घडणार असेल तर ठीक आहे, पण फक्त स्वार्थी विचार करून ज्या लोकांना राग येतो त्यांना कधीच माफ करत नाही. काम, क्रोध, लोभ अशा या तिन्ही गोष्टींपासून आपण जितकं लांब राहू शकतो तितका आनंदी जगू शकतो. क्षणिक फायद्याचा विचार न करता आगती कशी होणार नाही याकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. 10. शांत वृत्तीने जगणे. कोणत्याही परिस्थितीला जेव्हा तुम्ही शांततेने सामोरे जाता तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. शांत आणि संयमी मन हे आयुष्याच्या कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करत असतं. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही माहिती? आवडली असेलच ना? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.